जमलाय गोतावळा नवरीनी नवरा लैले गो मातराडा घालूया धिंगाणा गणबाज वाजू दे नाचू दे गावाला उलटू फटाक डीजे जी मराठी सॉरी घोडी नाहीये ही गाडी आहे नाही का माझ्या वागण्यावर काही लगामच राहिलेलं नाहीये. मी पुष्कराज चिरपुटकर घेऊन आलोय बँड बाजा वरात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या रेणुकाताईचं. चला आज पुन्हा करूया या आहेरांची बरसात. झी मराठीच्या साक्षीने करूया दोन नव्या जोड्यांच्या आयुष्याची सुरुवात. रेणुकाताई, तुला ते गाणं आठवत असेल. कुठलं रे? मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. आठवतंय किती गोड गाणं आहे. तेव्हा ती चाल ऐकताना ते गाणं ऐकताना मला असं वाटायचं माझ्या बाल मनाला की हिरो इतक्या उंचीवर राहतो की त्याच्या समोर खरंच चंद्र राहतो. पण ऍक्च्युली तसं नव्हतं. तो हिरोईनला चंद्र म्हणत असतो. म्हणजे हिरो हिरोईन समोरासमोरच्या खिडकीत असायचे. हिरो वाट बघत बसायचा हिरोईन कधी खिडकीत येणार. मग तो इशारा करायचा, मग ती इशारा करायची, मग त्या इशाऱ्यांमध्ये त्यांचं जमायचं. पण आता पद्धत बदलली आहे. म्हणजे आताही खिडकी आहे. पण कसली खिडकी आहे? सोशल मीडियाची खिडकी आहे, विंडो. आता हिरो हातात मोबाईल घेऊन बसतो. हिरोईनने फोटो टाकला की लगेच लाईक्सचा पाऊस पडतो आणि मग हिरोईन हिरोच्या प्रेमात पडते. असंच लाईक्स आणि कमेंट्स करत करत त्या दोघांचं प्रेमाचं नेटवर्क एकदम स्ट्रॉंग होतं. तर असंच प्रेमाचं नेटवर्क स्ट्रॉंग झालेल्या एका कपलला बोलूया. पुण्याचे मधुरा कुलकर्णी आणि अथर्व बोंद्रे यांना बोलूया. मला आनंद होतोय की तुम्ही दोघं ऍक्च्युली ऑफलाईन इकडे आलात. मला वाटलं या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही ऑनलाईन येताय की काय. नाही, ऑनलाईन आलो असतो तर आहेर पण ऑनलाईनच दिला असता तुम्ही. बरोबर ओळखलं. स्मार्ट म्हणजे काय, पुण्याचं आहे. अथर्व, तुझ्या आई शिक्षिका आहे ना? हो. तर त्यांचं काय रिपोर्ट कार्ड आहे मधुराबद्दलचं ते मला जाणून घ्यायचं. ओके, मग जाणून घेण्यासाठी स्वागत करूया कुलकर्णी आणि बोंद्रे परिवाराचं. क्या बात आहे का. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघितलं का, जरा इंट्रोडक्शन करून द्या कोण कोण आहे. हे माझे होणारे सासरे क्या बात. आणि होणाऱ्या माझ्या सासूबाई. ते ज्या पद्धतीचा नाच करतायत ना, दिसतंय की भरपूर नाचवलेलं आहे आणि तुझ्याकडे सुद्धा ती कला येणार आहे लवकरच. येस. या माझ्या गोड सासूबाई आणि हे माझे आवडते सासरे. नाही म्हणजे काय आहे की तिला माहितीये, मधुराला माहितीये की मी तिच्या होणाऱ्या सासूबाईंना विचारणार आहे रिपोर्ट कार्ड तिचं. आधीच माझ्या गोड सासूबाई म्हणूनच. तर मला अथर्वच्या आईनं विचारायचंय की मधुरासाठी तुमचं रिपोर्ट कार्ड काय म्हणतंय. मधुरा बघता क्षणी आवडली आणि ती नावाप्रमाणेच आहे.
ओ अरे वा. मग तुम्हीही तिच्या ऑनलाईन फोटोजना वगैरे लाईक्स वगैरे कॉमेंट्स वगैरे करता का? हो करते की. आणि फोटो छान असतात, तिचेही असतात आणि काढलेलेही फोटो सुंदर असतात. हा. आणि हिरव्या केसांचं काय मत? मला असं वाटतं की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र फुलू द्यावं. वा क्या बात है, वा, क्या वा, बात वा, है, क्या बात क्या आहे. बात आहे. तुम्ही आता स्पर्धेसाठी सज्ज व्हा प्लीज. आता बसून घ्या. जमलंय गोतावळा नवरी नवरा लई लई गो मात्राडा घालूया धिंगाणा. रेणुकाताई, आता तुम्हाला पुढच्या जोडीची एक गोष्ट सांगतो बरं का. बर. एक कीर्तनकार असतो, हो. एक कीर्तनकार असते. हो का? म्हणजे बघा, दोघही कीर्तनकार असतात. ते दोघही कीर्तनाला जातात आणि जणू विठ्ठल आणि रखमाईची जोडी आहे तशीच यांची जोडी जमते. ती नक्की कशी हे जाणून घेऊया. बोलवूया वाल्हे गावच्या दत्तात्रय पवार आणि खेड शिवापूरच्या अर्पिता अंबराळे यांना. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावलांनी वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या बिनाचा परी तू आम्हालेकरांची विठू माऊली. वा 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 वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मला जाणून घ्यायचंय माऊली दोघांकडनं की तुमची ही गोष्ट कशी सुरू झाली. बुवा लाजतायत बरं का. म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातच. कीर्तनाच्या माध्यमातूनच सुरू झाली. हा एका ठिकाणी सप्तेसाठी होते, त्या ठिकाणी मी कीर्तनासाठी गेले होते. बर. हो. आणि मग काय झालं, तुम्ही यांना बघितलं. किती गोड दत्तात्रय खूपच लाजतायत. खूपच लागतं. काय नाही, अर्पिता आलती कीर्तनाला. हा मी गायला उभा होतो हा आणि त्यावेळेस तिथे कीर्तन ऐकलं हा. आणि मला डायरेक्ट ते आवडली. तुम्ही त्यांना स्थळ पण सुचवता असं काहीतरी मी ऐकलंय. हो, हे काय करायचे, मला बोलायचे नाही की तुमचं कधी करायचं म्हणतायत घरातले वगैरे नाही का. म्हटलं नाही, आमच्या घरातले अजून म्हणतात की नाही का पोरीला शिकवायचंय वगैरे, अजून 2 वर्ष नाही करायचं. तर मग मी ह्यांना म्हटलं की नाही का तुमचे कधी करताय, बघायची का तुम्हाला मुलगी नाही का छान आहे, कीर्तन करायचंय वगैरे, माझी मैत्रीणच आहे. तर ते मला म्हणायचे, ते टोमणा मारायचे की तुम्ही दुसऱ्याची घरं का दाखवताय. आणि मग काही दिवसानंतर नाही का परत संभाजी महाराज पप्पांशी बोलले. तर पप्पांच्या सुद्धा म्हणत होतं, ज्या वेळेस आम्ही रावडीला कीर्तनासाठी गेलो होतो त्या ठिकाणी पप्पा म्हटले की आपल्या मुलीला सुद्धा असा मुलगा पाहिजे. सो ती गोष्ट अगदीच सरळसोट होती नाही का. हो. का काही अडथळे होते. अडथळे असणार. अडथळे खूप आले. हो ना. खूप आले. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण यांच्या कुटुंबाला बोलवलं पाहिजे नाही का. हा बरोबर बरोबर. आपण आता स्वागत करूया या दोघांच्या कुटुंबियांचं. बँड माझ्या वरात बँड माझ्या वरात मराठीचा हेर तुमच्या घरात. तुम्ही जरा ओळख करून द्या माझी. ह्या माझ्या सासूबाई सासरे. नमस्कार. 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 या माझ्या सासूबाई आणि ते माझे सासरे. नमस्कार. स्वागत. नमस्कार. नमस्कार. सासूबाई चांगलं वाटते नसून. चांगले वाटत. आनंद आहे ना. माझे लेख आहे. लेकच आहे. वा. वा 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 वा. जरा आम्हाला जाणून घ्यायचंय की ते नक्की काय अडथळा होता तो किलोमीटर्सचा. मला जावाई रगड कीर्तनकार मिळले, हा. पण मला असं वाटत होतं एवढ्या 70 किलोमीटर अंतरावर माझी मुलगी मी कशी देणार नाही का. पण मला हा जावाई मला खूप पसंत होतं, पण एवढ्याला माझी मुलगी कशी राहणार मला ह्याच भीती वाटते होती. मुली किती लांब गेल्या तरी मनाने कुठे लांब जात नाहीत.
कुठेच लांब जात नाहीत. त्यामुळे ते अंतर अजिबातच अंतर नसतं खरं तर. आता आपल्याला ही दुसरी टीम आपली मिळालेली आहे, जे कीर्तनकार आहेत. पण त्यांना कुठला आहेर हवाय हे मला जरा विचारायचंय त्यांना. अगदी मला पण काय? विचारायचंय. दत्तात्रय आणि अर्पिता, कुठल्या आहेरावर नजर आहे तुमची? बाईक बाईक घेऊन जायचे. हा, म्हणजे पटकन 70 किलोमीटर मस्तच. वा 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 वा. प्लीज तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. आता वेळ न दवडता सुरू करूया आजचा खेळ. हा खेळ मिळवून देणार आहे पहिला आहेर, जो असेल झी मराठी तर्फे अत्याधुनिक किचन चिमणी. या खेळाविषयी सांगायच्या आधी रेणुकाताई, आधीच्या पिक्चर्स मध्ये काय काय गाणी असायची ना, गोरी हे कलैया, हो, तुला दे म्हणजे हरी हरी चुडिया, किंवा मेरे हाथों में नौ नौ चुडिया है, किंवा ते नाही का बांगड्या पाले, अरे अरे आजा आजा. अरे ते भंगडा पाले, बांगड्या कुठे? हो, म्हणजे मुद्दा काय आहे की हिरो हिरोईनला बांगड्या द्यायचा, ते मुलींना खूप आवडायचं. आजही आता तेच होणार आहे बरं का मुलांनो. आपल्या या जोड्यामधल्या नवऱ्या मुलांना आपल्या होणाऱ्या बायकोला बांगड्या द्यायच्या आहेत. साधी गोष्ट आहे. साधी? हा, एक थोडासा ट्विस्ट आहे, पण तो मी सांगणार आहे सेटअप लागल्यावर. बांगड्या घालायच्या आहेत, फक्त बांगड्या घेऊन याची प्रोसेस आहे ना, ती जराशी अवघड आहे. म्हणजे काय करायचंय, तिकडे काही बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि आपण यांना स्ट्रॉ देणार आहोत. बर. हे स्ट्रॉ असे घेऊन बांगडी घेऊन यायची आहे नवऱ्या मुलांनी, मग ती नवरी मुलीला द्यायची आहे. नवरी मुलींनी जायचंय आणि बांगडी त्या ट्रे मध्ये ठेवायची, मग नवऱ्या मुलांनी ती बांगडी घ्यायची आणि नवरी मुलीच्या हातात घालायची. गेम कळलेला आहे तुम्हाला? हो. सुरू करूया मग गेम. 3, 2, 1 सुरू. तुम्ही इथे येऊन उभं राहा. वा 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 वा, पटकन जा. हात लावायचा नाही, हात लावायचा नाहीये, हात लावायचा नाहीये, हात मागे पडायचे. अरे वा 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 वा, हात नाही लावायचे, हात स्ट्रॉला पण लावायचं नाहीये. बांगडी पडले खाली, गेली ती. चला पटकन, पुढची पुढची. वा वा वा, पुढची. वा वा वा, तुम्ही चिअरिंग करू शकता. बरोबर बरोबर बरोबर. क्या बात है, क्या बात है. बरोबर बरोबर बरोबर, व्यवस्थित चाललंय, व्यवस्थित चाललेलं आहे. हळू. किचनची चिमणी मिळणार म्हणून अगदी चिमणी चोच करून करतात. हे बघा आहे. ओके, तर आता काउंटडाऊन सुरू होत आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. क्या बात है. दोघांनी इतकं कमाल खेळलात, म्हणजे इतक्या काळजीपूर्वक तुम्ही तो चुडा भरत होतात आणि मला इतकी आवडली ती काळजी. जोरदार टाळ्या दोघांसाठी. चला आता मी तुझी परमिशन घेऊन तिचा हात बघू का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बरं, आता तुझा हात बघू. 1, 2, अरे बापरे, 3, 4, बापरे, 5, बापरे, 6, 7, 8, बापरे, 9, बापरे, 10, 11. या खेळात जिंकलेले आहेत अर्पिता आणि दत्तात्रय. वा वा, अभिनंदन. आणि त्यांना मिळत आहे आजच्या खेळाचा पहिला आहे, तो आहे झी मराठी तर्फे अत्याधुनिक किचन चिमणी. आपल्या इकडे कसं असतं ना रेणुकाताई, कसं? लग्न म्हटलं की उखाणे आले आणि एक उखाणा सर्रास ऐकायला मिळतो. भाजीत भाजी मेथीची, मधुरा माझ्या प्रीतीची. क्या बात आहे. मला वाटतं नाव विसरतो काय.
आता या भाज्यांचा उपयोग जसा उखाण्यासाठी होतो तसं त्या भाज्यांसोबत काही एक्सप्रेशन जोडलेले असतात ना. हा एक्सप्रेशन म्हणजे असे भाव येतात ना. म्हणजे शेपूचं नाव काढलं की कसं चेहऱ्यावर असे 12च वाजतात. तर माझ्या डोक्यातनं अशी एक सुपीक कल्पना, भन्नाट कल्पना आलेली आहे. हा थांबा आधी कल्पनाला घेऊन येतो. एक सेकंद. कल्पना 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 आली कल्पना आली. हा. अरे या. कुठे कुठे हे आहे काय? कल्पना? यामध्ये आहे कल्पना. मला वाटलं खरंच कल्पना येते की काय कोणी, म्हणजे ह्याच शो मध्ये तुझं प्रॅक्टिकल थिअरी सगळंच होणार की काय? नहीं, दिल बहलाने के लिए गालिब ये ख्याल अच्छा है. पण तो ख्यालच आहे, कल्पनाच आहे. माझ्या डोक्यातली कल्पना ह्याच्यात आहे. म्हणजे काय करायचं ना, एक आपण साधासा गेम खेळणार आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहेत माझ्यातर्फे टाळ्या. तुम्हाला दोघींना मी याच्यातली एक एक भाजी दाखवणार आहे. हा, त्या भाजीसारखं तुमच्या सासरच्याकडचं कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. वा वा. अर्पिताजी, मधुराजी, प्लीज इकडे या. पहिलं आहे, पहिली भाजी आहे कांदा. मधुरा तू सांग, म्हणजे कांद्यासारखं म्हणजे कसं? कांदा चिरला की कसं डोळ्यात पाणी येतं, तसं रडवणारं कोण आहे? त्याचा मोजो, त्या म्हणजे त्याचं मांजर. आई ते जवळच येत नाही माझ्या. ते जवळ येत नाही, त्याच्यामुळे ती रडते. अरे अरे क्या बात आहे, तुझ्या आयुष्यात मजाच नाहीये. अर्पिता, तुझ्यासाठी भाजी आहे कारलं. म्हणजे कारल्यासारखं कडू कोण आहे? सासूबाईंनी इशारा दिलेला आहे. आहोंकडे बोट केली. अहो अच्छा, आहोंकडे बोट केले त्यांनी. दत्तात्रय स्वतःच हो. कारलेत. परंतु मॅडम ते कडू असले तरी पौष्टिक भरपूर आहेत. क्या बात आहे. नेक्स्ट भाजी आहे, साधा प्रश्न आहे, शेवगा. म्हणजे शेवग्यासारखा एकदम सरळ सोड कोण आहे? अथर्वचे बाबा. हे उत्तर एकदम पटकन आलेलं आहे इकडून ना. अथर्वचे बाबा अगदी सरळ. हो, अगदी सरळ, मुद्देसूर आणि सरळ. वा. सासरे बुवा, तुम्हाला पटतंय का मधुरा बोलते ते? आम्हाला पटलं बुवा. तुम्हाला सासूबाईंना लगेच पटेल. अगदी सरळ 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 बोलतात ते पाहिजे ते. आणि आहे मिरची. मिरची सारखं तिखट कोण आहे? म्हणजे मिरची सारखं झणझणीत आवच येत. झणझणी. पटकन राग येतो. पटकन ना घेतो, पण कसा एकदम शब्द आपल्याला तिखट नाही, झणझणी. झणझणी मग त्याच्याशिवाय मजा येत नाही. हे आवडलंय. अर्पिताची आई, तुम्हाला काय वाटतं, झणझणीत आहेत? आऊ झणझणीतच पाहिजेत. झणझणीतच पाहिजे असं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न मधुरासाठी आहे कच्चा लिंबू. हो, कच्चा लिंबू. असं कोण आहे? अथर्व. हा, याचा अर्थ हा पण आहे की आयुष्यभर पिळणार आहे. पिळला जाणार आहे. मला आजींना विचारायचंय. आजी हसतायत. तुमची नाचून म्हणाली आता अथर्व कच्चा लिंबू आहे. काय वाटतं तुम्हाला? हे पा, पुरुष माणसं जी असतात ना ती संसारामध्ये थोडी कच्चीच असतात. ओहो, क्या बात आहे. वा वा वा, संपलं एका वाक्यात. म्हणजे सासरी बुवा सरळ सरळ काय ते कळलं त्यांनी, त्यांच्या सासूबाईंनी बरोबर. नेक्स्ट भाजी आहे, ओ सॉरी, ह्याच्यात फक्त कल्पना राहिली आहे. मी तिला सोडून येतो. तुम्ही दोघं बसून घ्या, मी कल्पनेला घरी पाठवून येतो. हिचं पॅकअप करा रे. खरंच इतक्या सगळ्या भाज्या आहेत, तर ती आता भाजीत भाजी मेथीची, असं उखाणा चेंज केला पाहिजे आता, हो, नाही? खरंय, खरंय. भाज्या इतर पण भाज्या वापरायला पाहिजेत उखाण्यात. मला तर ते जमत नाही, पण या दोघी टॅलेंटेड वाटतायत मला. हा. अर्पिता,
कारलं ही भाजी असते. तुला कारलं, तुझ्या नशिबी कारलंच येतं. कडू असलं तरी पौष्टिक असतं कारलं, कडू असलं तरी पौष्टिक असतं कारलं. दत्तात्रयांचं मन जिंकून बाकीच्यांना बाजूला सारलं. वा 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 वा. मी यांच्यापुढे हातच टेकली. आता मधुरा, तुझ्या वाट्याला येते वांग. सो केशरी असतं गाजर, हा जांभळं असतं वांग. हा केशरी असतं गाजर, जांभळं असतं वांग. अथर्वशी गाठ बांधली, मागे राहिले रांग. मागे राहिली रांग. वा वा. आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या आधी माझ्या डोक्यातले काही राहिलेले प्रश्न आहेत ते विचारून घेतो. मधुरा, तुझ्या सासूबाई शिक्षिका आहेत. हो. तुला कशा वाटतात त्या? म्हणजे अशा प्रेमळ पिकनिकला घेऊन जाणाऱ्या शिक्षिका आहेत का अगदी कडक स्ट्रिक्ट शिक्षा देणाऱ्या शिक्षिका वाटतात? नाही, अगदी पिकनिकला घेऊन जाणार अशा आहेत. अशा शिक्षिका आहेत. हो. वाव. पण चुकलं तर रागवणार पण हं. अथर्व, तुझ्याही सासूबाई शिक्षिका आहेत का? हो. तर अशा काही तुम्ही स्ट्रिक्ट आहात असं वाटतंय. अथर्व, तुझं काय मत आहे? नाही. नाही असं म्हणलं, तू नाही असं म्हणला, पण लगेच तुझ्या सासरे बुवांनी असं स्ट्रिक्ट आहेत का? पण ठीक आहे, आता अथर्व आणि माऊलींना जरा विषय Break. समजायची थोडासा गरज break नाहीये. मिळणार आहे. हा. हा. त्यामुळे भावी सासूबाई आणि सुनबाई एकत्र येऊन हा खेळ खेळणार आहेत आणि या खेळाचं नाव आहे सासू सून अफलातून. या दुसऱ्या फेरीत तुम्हाला आहेर म्हणून मिळणार आहे कलानिधी ठाणे तर्फे दिली जाणारी पैठणी. रेणुकाताई, प्रत्येक घराला एक केअरटेकर लागतो. मी आमच्या घराचा केअरटेकर आहे. मी काय करतो, झाडूनी केअर काढतो आणि तो सुपली टेक करतो आणि फेकून देतो. जनरली मला असा मेसेज आला ना, टेक केअर, की लगेच मी झाडू घेऊन तयार होतो. अरे नाही रे, नाही. आपल्याला काय करायचंय, हा झाडू आता माझ्या हातात नसणार आहे. तो मी देणार आहे एक एक झाडू मधुरा आणि अर्पिता यांच्या हातामध्ये. बर. या गेम मध्ये त्यांनी काय करायचंय, तिकडे जो बॉल रूपी केर आहे त्याच्यातले योग्य बॉल्स असे सुपलीमध्ये टेक करायचे. एक सुपली सासूबाईंकडे असेल त्यांच्या त्या सुपलीत ते बॉल त्यांनी द्यायचे. मग सासूबाई इकडे जातील आणि बॉल त्या बादलीत टाकतील. अच्छा. हा, आणि एकाच रंगाचे बॉल्स गोळा करायचे बर का. म्हणजे तुम्ही उचलायचेत हिरवे चेंडू, तुम्ही निवडायचेत गुलाबी चेंडू. पण सुपलीत घेताना बर का असे खूप चेंडू एकत्र घेता येणार नाहीयेत. एका वेळी सुपलीत 2च चेंडू आले पाहिजेत. ओके. आणि जे बादलीत जास्तीत जास्त बॉल्स गोळा करतील त्यांना मिळेल आजचा दुसरा आहेर. 3, 2, 1 सुरू. येतं का बरोबर का? ओ, 2 गुलाबी चेंडू आलेले आहेत, 2 हिरवे चेंडू इकडे आलेले आहेत. कुठलीने उचलायचं नाहीये. उलट करायला हवं होतं, मी ते करायला होतं. चला, गुलाबी चेंडू नकोय आपल्याला, फक्त हिरव्या चेंडू, 2च हिरवे चेंडू घ्यायचे. हिरवे चेंडू घ्यायचे. ये गुलाबी चेंडू इकडे भरतायत, ते चेंडू न पाडता. हिरव्या रंगाचे, बापरे बाप. हिरव्या रंगाचे 2 गुलाबी रंगाचे आलेले आहेत. घाई नको मधुरा. बरोबर येत आहेत. बापरे, चेंडू खूप जमा झालेले आहेत. दोन्हीकडे खूप चेंडू जमा झालेले आहेत. गुलाबी रंगाचे पण खूप चेंडू आहेत, हिरव्या रंगाचे पण खूप चेंडू आहेत. 10, रेणुकाताई 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 संपला. वा, 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 वा. क्या बात है.
मला खरंच दोघांचंही अभिनंदन करायचं आहे, दोन्ही टीम्सचं. कारण मला असं वाटलंच नाही की तुम्ही तुमच्या भावी सासूबरोबर खेळताय. तुमचं ट्युनिंग इतकं चांगलं होतं की निकाल लावायच्या आधी मला तुमची दृष्ट काढायची. आधी असाच मनात जो केर रूपी विकार आहे तो बाजूला ठेवा, कचऱ्यात टाका आणि एकमेकांबरोबर अत्यंत छान केअर करत राहा. जोरदार टाळ्या. मोजते आधी. येस. 1 2 3 25 26. बापरे. वा 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 वा. बरं आता एक पैठणी कुणाला मिळते अरे बघूया. तू काय कर, हा. खेळ हा, नको. 1 2 3 26. अच्छा लबाड. 27 28 29 30 31 आणि 32. अर्पिता, तू जिंकलेली आहेस आजचा आमचा आहेर महावस्त्र पैठणी. रेणुकाताईंनी आता दिलेली आहे कलानिधी ठाणे तर्फे ही सुंदर पैठणी. रेणुकाताई, लहानपणीचा आपला एक फॅमिली फोटो असतो ना, म्हणजे ज्यात अशी लहान गोंडस परी असते जी सगळ्यांची लाडकी असते. मग काय होतं, काही वर्षांनी ती मोठी होते आणि मग एका दुसऱ्या फॅमिली फोटोत जाते. पण त्या फोटोत तिच्यासोबत तिचे बाबा नसतात, आई नसते, असतं एक नवं जग. मला मधुराच्या बाबांना विचारायचंय, फोटोत नसेल पण जेव्हा केव्हा तिला बोलवलं जाईल तेव्हा ती आमच्या सोबतच असते. असं मध्येच कधीतरी तुम्हाला असं वाटतं का की आहे जवळच आहे, गावात असल्यामुळे तसं काही वाटणार नाही. पण तरी सुद्धा मनात असं राहतं, रुखरुख तर व्हायला वाटणारच नाही. मुलगी आपल्यापासून दूर जाणं. अगदी खरंय. इथेच आहे कोथरूड नाही जाणार. तू तिला सांगतेस का रडू नको? हो. आणि पण स्वतःच रडतीये. तसंच असतं ते. सासरी मुलगी एकदा गेली की प्रचंड आई वडील मिस करतात मुलीला, कारण आपण 24 तास एकत्र नसतो. एकत्र जरी मनाने असलो तरी 24 तास आपल्याला बघायची जी सवय आहे हो ती नसते आता. नाही ना. नाही. पण तरी फोटो फ्रेम जास्त भरलेली असते कारण त्याच्यात जावई असतो. चौकट पूर्ण अगदी. बरं, आता मी बोलतोय इकडे, पण मला इकडे जाणवतंय अर्पिताच्या आईच्या डोळ्यात जरासं पाणी आलंय. काय सांगाल आई? आता तुमची चिंता तर मिटली ना 70 किलोमीटर लांब असण्याची, तरी सुद्धा एवढं डोळ्यात पाणी. लिकीला किती दिलं ना, किती काय केलं तरी लिकीला कमीच असतं आपल्यासाठी. आपल्याला असं वाटतं आपण कमीच केलंय काहीतरी, पण लेक इतकी मोठी असते ना, दिवसभर शेतामध्ये काम केलं, संध्याकाळचं आई तरी चहा तर येतो, मम्मी चहा घे, किती आराम वाटतो. आता उद्या माझी पोरगी जर गेली तर मला कोण म्हणणार आहे, मम्मी उठ चहा घे. दिवसभर माझा मनका दुखत असतो काम करून करून, संध्याकाळची पेट पडलेले असते. पोरगी आली की मम्मी तुला दुखतंय का, चहा करणार, स्वयंपाक करणार, मम्मी तू झोप. ठीक आहे ना, आता मला कोण म्हणन.
अर्पिता, आजपर्यंत जेवढे कार्यक्रम केले मॅडम कीर्तनाचे वगैरे, परंतु प्रत्येक कार्यक्रमाला माझे आईवडील माझ्यासोबत असायच्या आणि माझी मम्मी स्वतः मला साथ संगत करते कीर्तनात. आणि मी तिला खूप मिस करेल की इथून पुढे लग्न झाल्यानंतर ती माझ्याबरोबर नसणार आहे. आणि मी रात्री अपरात्री किती वाजता येऊ द्या घरी, 2 वाजतात आम्हाला, 3 वाजतात, परंतु आल्याला मला आई पहिली विचारते, बाळा तुला काही खायचंय का, तुला काही बनवून देऊ का. मी खूप खूप मिस करेन तिला. पण कमाल आहे ना, म्हणजे अर्पिताच्या आई रडत होत्या तेव्हा दत्तात्रय पण रडायला लागला. किती मन ओळखतो तो तुमचं, हे लक्षात आलं त्याच्यातून. नाही, ट्युनिंग किती छान आहे. ज्यावेळेस मॅडम मी अर्पिताला पाहायला गेलो त्यावेळेस अर्पिताच्या आईनी लांब असल्या कारणास्तव नकार दिला, नाही का, की इतक्या लांब मुलगी मी देऊ शकत नाही. बरोबर. मी म्हटलं का तुम्हाला असं वाटतंय की खूप लांब आहे, नाही का, फक्त 1 तासाचा प्रवास आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला आठवण येईल त्यावेळेस मी रात्रीच्या 12 वाजता तुम्हाला जरी आठवण आली तरी मी तिला घेऊन येईल तुमच्याजवळ. अरे वा. आणि एवढं पण म्हटलं, तुमची मुलगी माझ्याकडून तुमच्या घरी येत असताना तिच्या चेहऱ्यावरती हॅप्पी चेहरा असेल आणि तिच्या चेहऱ्यावरती समाधान असेल आणि एवढा तिचा हॅप्पी चेहरा पाहून तुम्हाला समाधान वाटेल. वा 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 वा. हा म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधला राजच आहे. जिंकूनच जाणार. वळूया आता पुढच्या राऊंडकडे. आणि जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला मिळणार आहे झी मराठी तर्फे एक इलेक्ट्रिक स्कूटर. तर हे जिंकण्यासाठी खेळ काय, त्यातला ट्विस्ट काय हे सांगतोस, पण त्याआधी जरा सेटअप लावा प्लीज. कॅप्टननी त्यांचे प्लेयर्स निवडलेले आहेत, त्याच्यापैकी 1 जण फुगा फुगवणार आहे. बर. एवढा फुगा झाला की 2 जण चादरीमध्ये तो फुगा उडवत उडवत तिकडे घेऊन जाणार आहेत आणि मग नंतर त्या बॉक्समध्ये टाकणार आहेत. बर. ज्याचे जास्त फुगे जमा होतील ती टीम जिंकेल. तर सुरू करूया हा राऊंड. 3, 2, 1 सुरू. फुटला नाही पाहिजे आणि पडला फुगा तर बाद होईल बरं का. हा व्यवस्थित व्यवस्थित. पडला 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 पडला. हरकत नाही हरकत नाही. व्यवस्थित व्यवस्थित मी व्यवस्थित उडवायचं बात करणार आहे. नाही उडवायचं उडवा नीट उडवा नीट उडवा नीट उडवा पुढं. ठीक आहे. उडवा 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 उडवा. हा उडवा. येस येस. पडला तर गेलाय बरं का. पडला तर गेलाय. शेवटची ताकद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर आता आपण फुगे मोजूया. बरं. ओके. तर मधुरा या टीमचे फुगे आहेत 1, 2, हे आधी हा उरलाच नाहीये. आता उंदीर वाटत असले तरी आधी फुगे होते. बस पाकायची सवय झाली. ओके ओके. आता किती झाले? 10. 10. बघूया मोजून. ओके
एक दोन अकरा आणि 12 13 14 15 निकाल घोडे. झी मराठीतर्फे एक इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला दोघांना डबल सीट जायची संधी आहे. तिकडे बघा माऊली, दत्ता माऊली बघा स्कूटरवर किती खुश होत आहे. अर्पिता, ऍक्च्युली तू जे म्हणाली होतीस की मला काय घेऊन जायचं ते तू घेऊन चाललीस. तुला कसं वाटतं आता? खूप छान वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. हा, मग आता डबल सीट तू घेऊन जाणार आहेस. कुणाला घेऊन जाशील डबल सीट? सासूबाईंना. क्या बात आहे. मग सासूबाई आणि सगळी फॅमिली इकडे या. जरा एक जोरदार डान्स होऊन जाऊ दे. नवरा आणि नवरीची हलत गाजली, दोषात भन्नाट हलकी वाजली. वाजू फक्त तुमचा तर आहेराम मी देणार हात. जगात मंडप सॉलिड आहेर आमच्याकडून. बँड बाजा वरात, बँड बाजा वरात, मराठीचा आहेर तुमच्या घरात. आता सुरू होणार आहे शेवटचा खेळ. लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली. तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर. ते देखील त्यांच्या आवडीनिवडी जपून. पिढी दर पिढी चाललेला हा प्रवास आजही ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे व प्रत्येक पिढीला आकर्षित करणारे दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना देखील आकर्षित करत आहेत. आणि आजचा शेवटचा खेळ. हा खेळ जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे महाहेर, जो असेल सोन्याची वाटीमणी. आणि ती दिली जाणार आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून. तर आता सोपा खेळ सुरू करूया. काय करायचंय, कुटुंबातील मेंबर्स हा जो लाडूच्या आकाराचा बॉल आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतील. पण त्यासाठी ते दिलेल्या पाईपचा वापर करतील. प्रत्येक सदस्याच्या हातातील पाईपचा तुकडा जोडून जोडून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जास्तीत जास्त लाडू जमा करायचे. वेळ संपण्याआधी सगळ्यात जास्त लाडू जमा करणारे कुटुंब ठरेल विजेते. त्यातील कॅप्टनला म्हणजेच विजेत्या नवरी मुलीला मिळेल महाहेर, जो असेल जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीनं दिली जाणारी सोन्याची वाटीमणी. तर चला पाहूया कोण पटकावतंय हा आजच्या भागातला महाहेर. 3, 2, 1 सुरू. घेतला चेंडू. वा, पाईप नंतर दुसरीकडे पाठवला. हा, हाताने अडवायचं नाहीये. हा, हाताने अडवायचं नाहीये. वा 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 वा, हाताने अडवायचं नाहीये. पडला की गेला, पडला की गेला, पडला की गेला. आरामात करा. वा वा वा. मुंबईतल्या लोकल सारखं जोडून गेला चेंडू. शबाश शबाश शबाश. झाला आहे. हलवायचं नाहीये. पाईप असेल तर तो अजिबात नाही. परफेक्ट. अरे एकदम पाण्यासारखं स्मूथ गेलेला हा चेंडू. एकदम नाहीये. खालायचं नाहीये. खालायचं नाहीये. मधुरा ते घेऊन शेवटपर्यंत एकंदर एक. पडलेलं पडलेलं. ओके ओके ओके. बरोबर जस्ट पडला शेवटची काही शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत आपल्याकडे. काउंटडाऊन सुरू होते. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
हा लाडू नाही जाऊ शकत ते. तर मग आता आपण मोजूया का लाडू? हो 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 हो. तर यांनी जमा केलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लाडू. धन्यवाद, तुमच्याकडनं मला 10 लाडू मिळाले. आणि मधुराच्या टीमनी जमा केलेत 1 2 3 4 5 6 7. हा हे जिनी जिंकलेलं आहे ती आहे अर्पिता. बँड बाजा वरात मराठीचा येर तुमच्या घरात. तर दोन्ही कुटुंब इकडे आलेली आहेत. आता एक गिफ्ट मधुराच्या फॅमिलीसाठी प्लीज आणा. मधुराला मिळत आहे झी मराठीतर्फे खास आहे. आजच्या भागात विजेत्या जोडीनं जिंकला आहे महाहेर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटेमणी. वाजू की बँड बाजा वरात मराठीचा आहेर तुमच्या घरात. बँड बाजा वरात बँड बाजा वरात मराठीचा आहेर तुमच्या घरात. मंडळी, लग्न चेहऱ्यावर हसू आणतं, लग्न डोळ्यात आसू आणतं, लग्न माणसं एकत्र आणतं, पण एका कुटुंबातून एका माणसाला मात्र थोडंसं लांब करतं. जशा आपल्या या 2 ताई काही दिवसातच नांदायला जाणार आहेत, पण माहेरची आठवण म्हणून झी मराठी कायम त्यांच्या सोबत असणार आहे. अशाच महाराष्ट्रातल्या असंख्य लेकींच्या संसाराची यशस्वी सुरुवात करून देणारा हा एकमेव शो बँड बाजा वरात. भेटूया आता पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.